हे आपलं सिक्रेट असेल, तिला नंतर कळेल. आय होप मला कॅरेक्टर मेंटेन करता येईल यार. नाही जायचं. गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अनदर व्लॉग. मी आली मॉलला माझ्या मैत्रिणी बरोबर आणि तिच्याबरोबर एक व्लॉग करणार आहे. काय ते तुम्हाला पुढे कळेल. पण मी ह्या व्हिडिओ करते कारण मी तिच्यावर एक प्रँक करणार आहे. मी तिला सांगणार आहे की आम्ही दुबईला मूव्ह होतोय 2-3 महिन्यासाठी आणि बघूया काय बोलते, काय रिॲक्ट करते. तर ह्या ब्लॉग मध्ये ब्लॉग करूयात, म्हणजे ह्या फन ब्लॉग मध्ये अजून फन करूयात असं ठरलं. आय थिंक ती इझिली कन्व्हिन्स होईल, ती तशी आहे. तर लेट्स सी काय म्हणते. 11ची वेळ दिली होती मी हिला. कधीच वेळेवर येत नाही मुलगी, कधीच. आता वाजलेत 11. वाव, 11 वाजलेत गाईज. मेक अ विश. ओके, तर 11 वाजलेत पण ती अजूनही आली नाही. मी 11ला आली आहे बट वेळेवर येत नाहीत. मला आवडतच नाही वेळेवर नाही आलेलं, काय माहिती. मी पण खूप वेळ उशिरा जाते. बट मी हे सगळ्याला वेळ दिली असेल तर आय मेक शुअर दॅट आय एम ऑन टाइम. शिव्या घालणार नाही मी तिला आल्यावर. थांबा तुम्ही. हॅलो. आणि मी तुम्हाला सांगितलं जसं आम्ही काय करायला आलोय ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. आम्ही आलोय नाही है वह. आम्ही आलोय वेस्ट साईडला, तुमच्या आणि आमच्या फेवरेट मॉलला. आणि आम्ही एकमेकींना स्टाईल करणार आहे. दोघींच्या स्टाईल्स किती वेगळ्या आहेत बघा. नुपूरला आज काहीतरी वेगळं ट्राय करायला लावणार आहे मी. लेट्स गो. तुझं काय म्हणणं? तू काय मला चांगले कपडे दे. नुपूरवर मला विश्वास आहे म्हणूनच मी तिला घेऊन आली आहे या ब्लॉग मध्ये. कारण माकड नाही करायचं. बघूयात काय होत आहे. चला. आजचा मेन टास्क हा आहे की स्वतःसाठी कपडे घेऊन नाही जायचे, खरं फक्त स्टाईल करायचे. कारण बस मागच्या वेळेस आले, माझी मैत्रीण म्हणली चल, ही नाही माझी दुसरी मैत्रीण म्हणली चल जाऊ बघू. 12,000चे कपडे घेतले गोव्याला जायच्या आधी. तर बस यावेळेस फक्त स्टाईल, नो बाईक. काय वाटतंय तुला? माझ्यासाठी बघायचे, स्वतःसाठी नको बघूस. आणि मला तुझ्यासाठी. नुपूर घालायचंय का? मी जे गोव्याच्या व्लॉगच्या एंडला बोललेले की आम्ही सगळे चॅलेंज करतोय, 35,000 जे तुम्ही ऐकलं तो आहे हा चॅलेंज. माझ्यासाठी हा एक आज टास्क आहे. कारण नुपूर स्लीवलेस घालत नाही, शॉर्ट्स घालत नाही, त्यामुळे आय हॅव टू फिगर. शर्ट्स घालते ते पण लॉंग. पण मी तिला काहीतरी वेगळं तर नक्की ट्राय करायला लावणार. बट इट कॅनॉट बी स्लीवलेस ऑर शॉर्ट. तर लेट्स, बट तरी इट्स गोना बी डिफरंट. आय विल मेक शुअर तरी वेगळं घालते आपण. बघूयात. नुपूर मला हा आवडला, तुझ्या क्रायटेरियामध्ये पण बसतोय. आणि थोडे ते जे स्टोन्स वगैरे ते जरा छान आहेत. आय थिंक हा चांगला दिसू शकतो. आणि मी तिला असं काही घातलेलं कधी बघितलं नाहीये. सो आय एम थिंकिंग की दिस. आय नो, मग मी म्हणूनच हा शर्ट बघितला. इट लुक्स रिअली नाईस. बघूयात इतक्या वेळा बोलले मी, आपण बघूयात काउंट करू की किती वेळा मी या ब्लॉग मध्ये बघूयात म्हणते. प्रँक करूयात आता. तिला मी सांगते, बघूयात काय रिॲक्ट करते. लेट्स सी. तुला काहीतरी सांगायचंय. काल फारच पहिली व्यक्ती आहेस तुझीला मी हे सांगते. मला खूप असं कसं तरी पण होत आहे, सुधरत नाही काय. पण जरा चेंजेस झालेत आणि त्याच्यामुळे आम्हाला 2-3 महिने दुबईला मूव्ह व्हावं लागणार आहे. नाही काय? अरे हो, म्हणलं ना मी, प्रणीतचा मामा वगैरे. अरे नाही जायचं. अरे नाही अगं, खरंच जावं लागणार आहे. 2-3 महिन्यासाठी जावं लागणार आहे, पण जावं लागणार आहे. तू फर्स्ट फ्लाईट करून येईन. ही असते दोस्ती, लगेच फ्लाईट करून येईल. तर सगळं आता मला फिगर आउट करायचं आहे की काय करायचं ते. तू पहिली व्यक्ती आहे जिला मी सांगितलं हे. पण आपण आजचा ब्लॉग करूया. रडू नकोस, 2-3 महिन्यात येणार आहे मी. अगं 2-3 महिने? हो, दुबई जवळ आहे. आर्यरच्या स्कूलचं कसं करू काय सगळं एक मला आता प्रश्न पडला. हा, उन्हाचं आता फिगर आउट करायचं आहे, पण बघू. लेट्स सी. वेस्ट साईड मध्ये जे छान कपडे असतात हे बघा. इट्स इज सो गुड, लाईक सो गुड गाईज. मी तुम्हाला सो गुड गाईज आय एम गोना शो यू. हा कलर्स खूप आवडतात, मोनोक्रोम, न्यूट्रल. सो मी ते घालणार आहे आज. आय लव्ह इट. हा जे काही फिट होणार आहे
टू गुड गाईज, टू गुड. नुपूर हॅज मेड अर चॉईस. ए अगं स्मॉल यायला पाहिजे, फिटिंग वाला आहे ना हे. मीडियम खूप मोठा आहे. बघ, तो हाईट सारखा आहे तुझ्याकडे हा वाला. हो हाच आहे माझ्याकडे. हा हा, हे माझे सगळे आउटफिट इथेच आहेत कारण आत्ताच तर मी गोव्याला गेलेले. खूपच शर्टचे ऑप्शन आहेत पण तिच्याकडे इतके शर्ट आहेत. काही शर्ट घालणार तर मला सांगा तुला ड्रेस द्यायचा होता पण मला आवडत नाही. आणि आहेत शर्ट विथ फुल स्लीव्स पण ते लॉंग नाहीये इनफ फॉर हर. हो ना येस. हे नाही चांगलं आणि स्लीवलेस नाही घालत. हे मला नाही आवडत. हा आहे पण हा शॉर्ट आहे. हो ना, हा टू शॉर्ट. आय थिंक मी माझा चॉईस, आय हॅव मेड माय चॉईस तिकडे आहे तोच मी. आम्ही दोघेही कॉर्ड सेट्स चूज केले. मस्त आहे हा. मोठं नाही, आउटफिट रिव्हील नाही करणार आहे आता मी. अख्खाच घातल्यावर तुम्हाला दाखवणार आहे. एम नाही ना, एल. एल और लूज असेल एक्सेल. नाही मला वाटतं तुला एल येईल. खूप मोठा आहे हा कारण. हा बघ, एल येईल, एक्सेल लॉंग असेल. नको नको, आपण ट्राय करू. आय थिंक आम्ही आमचे चॉईसेस केलेत. एक मिनिट. पॅन्ट मध्ये एक्सेल. हो बघते. दुसऱ्यांचे कपडे घेताना एक 20 मिनिटात झालेलं आहे. स्वतःसाठी घेताना एक जे 4 तास लागतात ते कसे काय लागतात. कसे हे बघा, सगळे ठरवलेत कपडे आम्ही. बघूयात कसे दिसतात आता दोघींनी ठरवलेले आउटफिट्स. आय थिंक प्लॅन मध्ये एक चेंज आहे. आपण एक वेस्टर्न आउटफिट आणि एक वर जाऊन ट्रेडिशनल आउटफिट असं दोन्हीचं करूया. कारण एवढं लवकर झालंय तर वाय नॉट शो यू दॅट ॲज वेल. ही नुसती एवढंच करणार आहे. मी म्हणलं नाही है वो, उसको समज केलो तू. आपण वरती पण आता आय थिंक ड्रेसेस सिलेक्ट करू आणि एकत्रच दोन्ही आउटफिट्स रिव्हील करू. हा करून मग तो करायला खूप वेळ जाईल. ट्रेडिशनल मध्ये पण इतके सुंदर कपडे असतात. हो ना, तुला कुठलं जास्त आवडतं ट्रेडिशनल. वाव वाव, पिंक्स लागलेत सगळे. सुंदर आहे तो पिंक यार. ये एक अलग ही दुनिया है. नीचे एक अलग दुनिया है और ये एक अलग दुनिया है. सुंदर असं वाटतंय पिंक कपडे घ्यावे मी आता. पण माझ्याकडे ऑलरेडी खूप पिंक कपडे आहेत. ओ नाईस, ओ नाईस. हे नुपूरच्या क्रायटेरियामध्ये पण बसतंय. आय लाईक इट फॉर हर. आवडलाय मला हा. नुपूरच्या क्रायटेरियामध्ये पण बसतोय. ऑफ स्लीव्स अँड फुल पॅन्ट. ओ नाईस, तसं लुक नाईस. आय थिंक हा वन ऑफ माय ऑप्शन्स असणार आहे. हे पण सुंदर आहे. मला हाही आवडला. मला खूप गोष्टी इकडे आवडला. आय थिंक आपण ह्या सेक्शनचं करायला हवं होतं. व्हेरी प्रिटी बट आय लव्ह आहेत. स्पॉइल्ड फॉर ऑप्शन्स आहे पण आय थिंक मला नुपूरला डार्क कलरमध्ये बघायचं आहे. बिकॉज तिला खूप छान दिसेल डार्क कलर. तिच्या स्किन टोनला वगैरे एकदम उठून दिसेल ती. तर हे बघा यार, हे काय आहे. व्हॉट इज दिस वर्क अँड हा कलर. आय ॲब्सोल्युटली लव्ह दिस कलर. छान. आपण ब्राईट, मला जो आवडलेला आणि जो नुपूरलाही वाटला माझ्यावर खूप छान दिसेल त्याच्यात साईज नाहीये. तू एक लार्ज म्हणजे मोठा ट्राय कर. लार्ज. वाव, त्याच्या पॅन्ट्स पण काय भार. हे बघा यार, पटियाला स्टाईल पॅन्ट्स आहेत आणि आय हॅव टू ट्राय. पण त्याचा साईज नाही ना. पण लार्ज कर, मागे पिन लावू आपण, क्लिप लावू. हे म्हणते मी स्टॅपवाली पण ओके आहे. ह्याच्या समोर काहीच नाहीये. पण फायनल डिसिजन आमच्या अनुपूर मॅडमचा आहे. दुबईला जायला मला कपडे घ्यावे लागतील असं वाटतं. काय सोडू नाही तर येऊ शकते दुबईला. हा म्हणजे चला. वाव नाईस. अजून कपडे दाखवणार होतो मला. बघा
हे असं सगळं मला फार आवडतं फार. आणि पण माझ्याकडे आता इतके ब्लॅक कपडे झालेत की आय थिंक मी नुपूरला तो व्हाईट कॉर्डसेटच घालायला लावणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये हिने किती वेळा पीस म्हणला आणि मी बघू म्हणलं. ह्याचा काउंट आपण घेऊया त्याला. जो करेक्ट उत्तर देईल कमेंट्स मध्ये त्याला काही नाही मिळणार आहे. पण तुम्ही प्लीज करा. मी घालू शकते हाही चांगला दिसेल आणि कधी ट्राय नाही केलाय. तू ठरव हा की हाय. बघ तो ग्रीन तर मी ट्राय करणारच आहे. ह्या दोन मध्ये तू ठरव. मला काही प्रॉब्लेम नाही हाही करायला कारण मी असं कधी ट्राय नाही केलं. सो तुझ्यावर आहे. तुला काय वाटतंय? मला वाटतं हा कर. हा असा प्रॉपर आहे. ठीक आहे चलो. कसं कसं हा नुपूर हे घे बाळा. हे तुझे कपडे वस्त्र हे 2 पॅन्ट आणल्यात आपण. दोन्ही बसतील. पोंगा नको व्हायला. अरे कहना क्या चाहते हो? उलटा आहे माझा टॉप. आम्ही आता आमचे फर्स्ट आउटफिट ट्राय करतोय. बघूया कसं दिसतात. आवडलाय मला. नाईस मस्त दिसतोय. मला खूप आवडला. एक साईडनी केस मागे घे. इकडे या. हे आहेत आमच्या एकदम आमच्या स्टाईलचे लेजेंड. आय वुड बाय दिस अँड कॅन लिव्ह इन दिस एनी डे. थोडासा रोल कर. येस मस्त दिसतोय. पडते मी. नुपूरचा आउटफिट आणला. आय लव्ह द ब्लेड. जेनिफर एकदम परफेक्ट कम्फी एकदम क्लासी दिसतेस यार. किती रेट करशील तू आउटफिटला? सो मी चूज केला ज्वाटी. मी करेन आउट ऑफ 10 7. Nice. I think we can give 9 because I absolutely love. This is like so. खूप छान दिसते. प्रेडिक्ट मला मारेल. आणि त्याच्याआधी गोल्ड ज्वेलरी तू घातली. कन्व्हिन्सिंग देख रे. कन्व्हिन्सिंग नाही का बस. आठवते कंट्रोल मीरा कंट्रोल. मध्ये तुम्हाला कोणता आउटफिट आता अजून आवडला आणि येताय. हाऊ वेल डिड वी डू? तुमचं काय रेटिंग आहे? हा नाईस. मला खूप आवडला खूप छान दिसत. पण खूप लूज आहे. इकडे ना मस्त दिसतो तुझा. हे बघा. सो हा आहे आउटफिट. ही आहे दोघींचा आउटफिट. हा ऍक्च्युली असा पाहिजे बॉडी हगिंग. तर तो खूप छान दिसतोय आणि आय लव्ह की त्याच्यावर पटियाला आहे. बट इट इज एक्स्ट्रीमली लूज कारण माझा साईज नाहीये. बट व्हॉट विल यू रेट? 9. 9 आणि 9 9 जर्मन. बट एनिवे मला दुसरा ट्राय करायला लागला बिकॉज हा खूपच लूज आहे. तर मी आता रेटिंग नाही. मी दुसरा घातल्यावर रेट करीन. तो नुपूरने चूज केला आहे. हे आहेत आमचे इंडियन आउटफिट्स. आय थिंक ह्याच्यासाठी जरा ज्वेलरी वगैरे पाहिजे. मला नुपूरचा ॲब्सोल्युटली आवडला. तिच्या स्किन टोनला तिच्या बॉडी टाईपला सगळ्याला तो एकदम सूट होते. पॅन्ट जराशी तिच्या हाईट प्रमाणे नाहीये. बट झालेलं आहे आणि आता घरी जाऊया. तारेवीरला घ्यायचं आहे जेवण झोप सगळं राहिलं. नाही तर एक क्विक कॉफी ला जाणार होतं. पण 12:30 वाजलेत आणि माझ्या मुलाचं रुटीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. नुपूर म्हणलं ना गोंडस गोड मुलगी. मी तिला सांगितलं नाही की हा प्रँक होता. खूप विचार करते त्याच्याबद्दल. मी तिला खूप चांगली ओळखते. तिच्या डोक्यात सतत तेच चाललं असेल. मी आर्यवीरकडनं तुम्हाला बाय म्हणायला लावणार बिकॉज तुम्हाला ते खूप आवडतं. तर चलो बाय.